हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आता आम्ही वाकडमध्ये आणि पुढं गाडी बघून कळलं असं तुम्हाला गाडीत कोण आहे. माझ्या गाडीत मी आता एकटाच आहे आणि पुढं कारत्याच्या गाडीत कारत्या एकटा आहे. तर आता आम्ही चाललोय कारत्याच्या गाडीची सिरेमिक कोटिंग करायला आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे. आम्ही कारतीच्या गाडीची सिरेमिक कोटिंग करणार आहे आणि काय नॉर्मल आम्ही भेटणार आहे. पारशा काय अजून आला नाही माझ्यासोबत, तर पारशाला लागणार आहे वेळ यायला. कार केअर प्रो आणि आतमध्ये आहे इथं. इथं गाड्या भारी भारी आहेत. आता आली आहे BMW ची आमचा डिटेलिंग वाला. कुठल्या आहे काय काचेला काय काचेला काय करायला लागलाय काय पण हाय PPF कळतो पण गाडीचा PPF लगेच असं स्क्रॅच मारला की लगेच कळतो PPF म्हणून गाडीचा. ह्याला नाही केला वाटतं का ते बोनटला नाही केला सगळीकडे. आम्ही जिथं डिटेलिंगला आलोय तिथं गाडी बघा कुठली आली BMW. टायर बघायची गाडीची आलोय मस्त वाटते गाडी, मस्त लॉक केल्या गेल्या गाडीचं. आता ही गाडीची चावी आहे, अशी चावी ती BMW. तर गाडीचं फंक्शन बघा का टेल लाईटचं आहे काय दिसतं राव. क्वालिटी काय म्हणतो का त्या गाडी. फ्रंटला हेडलाईटला पण असं काय. हां फ्रंटला असणार हेडलाईट 100% काय ना काहीतरी. पुढं तर असणारच. अनलॉक करून बघू काय आहे का पुढं फंक्शन आहे का. इंटिरियर बघा कुठं भाई बाप. इंटिरियर बाप क्वालिटी इंटिरियर भाई. काय पॉपअप स्क्रीन आहे मागं पुढे बॅक साईडला. काय बात करतो ओ भाई 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 वरती स्क्रीन आहे गाडीला. कारच्या साईडला बघ हो स्क्रीन वगैरे. काय बोलला सॉफ्ट क्लोज आहे गाडीला. बसून बघू गाडी. कारत्या कुशन भाई कुशनला क्वालिटी गाडी कुशन क्वालिटी. BMW भाई बसून बघ ना गाडी एकदा बसून बघ ना कुशन तरी बघ. कुशन एक मस्करी आहे भैया. फ्युचर दाखवतो कारते दाखव रे. फक्त बटन दाबायचं ऑटोमॅटिक ओपन होतोय गाडीचा. आणि अजून एकदा प्रेस केलं ना कर अजून एकदा प्रेस एवढं ओपन होतं आग ओपन होतं पण पूर्ण हे होते ना ते. आता हे बटन दाबा परत प्रेस केलं की आतमध्ये जातो दरवाजा. वर्क नाही करत. सेन्सर खराब आहे काय BMW चे. हा आता गेलं ऑटोमॅटिक गेलं. हाताने इझी पडते त्यापेक्षा. पण हे भारी होतं सॉफ्ट क्लोज भारी दरवाजा. आता हा बघा दरवाजा जर बंद केला ना आणि फक्त थोडंसं टच केलं ना पुढं कर ना. नाही एवढं नाही व्हायचं थोडंसं हे डिस्टन्सला पाहिजे. हां एवढं डिस्टन्स पाहिजे वाटतं. गेला आतमध्ये ऑटोमॅटिक. हे काय पाकिस्तान वर्किंग हे वर्किंगचं आहे. हां हे वर्किंगचं हे व्हिकल्सचं झालं कम्प्लीट आहे आणि अपकमिंग आहे. तर आता इथं आमची अपकमिंग काही दिसत नाही. त्यामुळे आम्ही काय करणार 16 तारीख आहे ना तर आम्ही आमची इथे लिहिणार आहे. आमची स्कॉर्पिओ लिहिणार ओनली स्कॉर्पिओ लिहिणार आहे. आर मग माझा कसला झालाय खेळा आपला आर भेटलो हे बरोबर लिहिलं ना स्कॉर्पिओ. आणि फक्त आज फक्त 16 तारखेला फक्त स्कॉर्पिओ होणार आहे बाकी कुठलीच गाडी होणार नाही. तर आता आम्ही तर स्कॉर्पिओ काय गाडीत बघ ना तू काय का. तर आता आम्ही आता स्कॉर्पिओ इथं लावणार रे. आणि आता आम्ही चाललोय गाडी घेऊन आकुर्डीला. सकाळ आता सकाळ काय खाल्लं नाही. आता झालेला टाइम काय झालाय 11:15. तर आता स्कॉर्पिओ तर लावली इथं. कार ते इन गाडीची चावी देऊन त्या गाडीच्या आकुर्डीला चाललोय आता आम्ही डोसा खायला. कार त्याला डोसा खायचं पारशाला ना आजाला लागणार आहे वेळ म्हणून आम्ही दोघंच आमचं खाऊन येणार आहे. क्यू चले आकुर्डे डायरेक्ट ना गाडीत कुराडे. राहू दे काय नाही कोण कशाला घेऊन. मी काय म्हणतोय बरं झालं बाकीचं काय नाही आणलं तू. होय साधा माणूस आहे मी. मी काय म्हणतोय त्यांनी जर तुझं तसला आणला असतं ना काय आणि त्यांनी जर बघितलं असतं तो काय म्हणला असता तुला तर आता तुम्ही अशीच करून जाऊ. पण हे तुमचं तुमच्याकडे ठेवा. पैसे नका देऊ भाई तुम्ही. तर काय आता गाडी लावली आम्ही इथं पार्किंगला. काय आत्ता आलो आम्ही गोदावरीला डोश्यासाठी. तर आता आमचा डोसा वगैरे खाऊन झालाय आणि आता आम्ही चाललोय
आम्ही गाडी अनलॉक नाही केली अजून. तर आता आम्ही चाललोय कॉफी घ्यायला. तर आता आम्ही कॉफी वगैरे घेऊन चाललोय. आता जाणार आम्ही सौदागरला. गाडी सौदागरला गेली आमच्या वाकडवरनं. नोट जितना चाले या. तर गाईज आता आम्ही आलोय सौदागरला, दुसऱ्या त्यांच्या स्टोरला. अरे वा, मोकळे, खूप मोकळे. इथं पटकन होईल. तो म्हणला ना लवकर होईल. मोकळे मग तुझी कला तुम्हाला दिसणारच नाही, काळ्या काचांमध्ये दिसणारच नाही. ए माझी गाडी दिसते याच्यात. तिथं लाव ना सावली. हो काय दिसते गाडी, कुठे गेली? दिसते. सांग की जुनी वाटते गाडी तुम्हाला? काय म्हणते चालू शोरूम मधनं काढली. एवढ्या गारत्या काही बोल. प्रत्येक जण तुझ्या गाडीला नसता, प्रत्येक जण. म्हणजे तुम्ही मागून घेऊन आलात का गाडी? तुम्ही रिक्वेस्टवर मागून घेऊन आलात का गाडी? तर गाईज आम्ही आता आजाला घेतलंय बोलून. आजा यायला लागलाय. परशाला अजून यायला लय वेळ आहे. आजा लागलाय आणि आजा दिसला बघा. आजा आला बघा. ए वाणगो, हळूहळू गाडी बघ, माग गाड्या बघ. या इकडे या. कसलाय आमचा चोर. चल. आता 2 कोटी काय गेली? 2 कोटीची बँक लुटली. आमचा चोर. कार तरी फोन केला वाटतंय मला. पण आलाय आता. हॅलो परशे, हॅपी बर्थडे. ए परशे, अक्कलकोटला जायचं का? कार तर बोला तुला. काय आलं? ए परशे चल अक्कलकोटला. येतो का? 4 गाड्या. आजची शिफ्ट घरी. आजची वस्पा आणली आजनी. कुठली? ते काय म्हणते क्रूज घेऊन जाऊ म्हणजे सगळ्यांचा माज उतरायला. वेलकम बॅक. कशावर बसतोय? कशावर पण नको बसू. असाच घरी जरा जगताप डेअरीला. असाच जा जगताप डेअरीला. काय कर परशा बर. नाही गप्प कर. लवकर कर. तोड कर. हा नाही काढतो तू एकदा. हा चल परशे कर. नाही परशा कर लवकर. माझं दुसरं बघू शपथ. कर ना एकदा. कर बघ एकदा. कर. आज तू पोट हलव रे. काय नाही ना. 10. हे तो 10चा आहे. कितीचा आहे? 10चा म्हणाला 8चा म्हणाल तू कोर. 8चा आहे ना. हा मी तर बोललो त्याच्या 8चा. 10,000 होता त्याने ऑफरला. हा कितीला आहे? 100 रुपये टाकला. आर्यने 100 रुपयाचा कवर. असंच घेतलं याला. 3 गाडीचे ते निघले. फादरचे फोन असंच कवर घेतलं. हा हे मी काय म्हणतोय, काय झालं ना कान परशा तोडल्या वर आल्या परशा तसं. बापरे. अरे झालं ना एकदा झालं. तिकडे बघ. तिकडे बघ ना पूर्ण. तिकडे बघ झालं. कर रे परशा. नाही आज कर. मग अशी केलं. अरे एवढं केलं तेवढं कर ना. नाही कर परशा. हा कर परशा एकदा. याला म्हणलं होतं तुझी रील्स पाठवली ना. हा त्याला म्हणलं ती नाही का जबरदस्ती सबस्क्राईब किया था. युट्यूब चॅनल का घेऊ. उसका चॅनल केव्हा वाईटांगला माणूस आमचा. म्हणतोय एका गाडीसाठी किती गाड्या. किती गाड्या आल्या असतील. अच्छा ती एक गाडी. नाही हे आमच्या नाही काही एकदम जॉईंटर पण आपली. भाई गाडीला आवडली ती कारच्या गाडीचा नाद नाही भाई काही. आम्ही आज पहिल्यांदा आमच्या रिस्की ड्रायव्हरकडे गाडी दिली चालवायला आणि इथून बोटांचा इशारा चालू आहे हळू चालू म्हणून. तर गाईज आता आम्ही चाललोय चिंचवडला कशाला तुम्हाला काय करायचंय जर कुणाला जमिनीचा वाद क्लिअर करायचा असेल तर परशाला नका फोन करू. अजून वाद वाढून ठेव ना. आम्ही आलो चिंचवडला कशासाठी तर खूप महत्वाची गोष्ट चायनीज भजी घ्यायला आमच्या कार त्याला आणि ठिकाला कुणाला मग परशाला चायनीज भजी घ्यायला आलोय गाईज. या भजी खायला
कार्त्याच्या भजी अरे कार्तिक भजी बोले परशा धर परशा धर ना धर लवकर परशा आता गाडी धर ना घे ना लवकर घे अरे धर ना किती एवढं वेळ झालं तर हे करत काय तर कार्तिक गेला आम्हाला किंडर जॉय आणायला. हो आपल्याला नाही आणाय गेला आधीला आणाय गेलाय पण आता आणणारे ते मी माझं नाव नाही देणार. मी तुम्हाला एक स्कॅम सांगतो कार्त्याच्या भाच्याला कार्त्या दरवेळेस किंडर जॉय घेऊन होतो किंवा चॉकलेट्स वगैरे घेऊन होतो तर हा काय करतो त्याला सांगतो की मी किंडर जॉय आणलं आणि त्याला प्रत्येक वेळेस वाटतं की हाच आणतो म्हणून. तुम्हाला तिकडे गेल्यावर कळलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याला विचारू ना कुणी आणले किंडर जॉय काय म्हणतो प्रसाद मामा कार्तिक मामाचं तर नावच नसतं काय. ऐक ना किती किंडर जॉय आणल्यात हो का माझ्या हमरा बेबीने हमको का दिया देखो हा आणलेत कोणी मी हा आणि आता हे आहे का काय मार्कर आहे का फ्रॉम दादा फ्रॉम दादा बघा लगेच कार्ताला पण कळलं की काय विषय आता हे माझ्या जवळ ठेवणार. आता कोण होय कुणी आणले सांगणार आता मीच आणले ते आता. बघ बाय ह्याच्यापेक्षा घाण स्कॅम आहे का आता? हा ऐक हा स्कॅम आता ही कॅडबरी आपण आधीला द्यायची. ही कॅडबरी आधी होती नाही मी नाही देणार त्यामुळेच आधी सर माझा वाद आहे की हा मामा कधीच काय करत नाही. दोघांची भांडणं चालू आहे दोघांच्या भांडणाची वाट बघतोय मी काय भज गाडीच राहिलं तुमच्या दोघांच्या भांडणाला मी हे करण्याच्या काय काय मला घेऊन ये म्हणते. जा घेऊन येऊ कार्तिक परशा नाही आधी येऊन याच्याकडे घेऊन जा परशा जा घेऊ तू कॅडबरी संपलीस. हा मग संपली. हा मग गाडी चला आता आम्ही चाललोय कुठं दाजींची फॉर्च्युनर बघायला. कार्तिक गेलाय पुढे दाजींसोबत तर आम्ही चाललोय आता दाजींची फॉर्च्युनर बघायला. आमचा आधी जर काही उठला नव्हता आधी झोपला होता आमचा घर पण आम्ही त्याला व्हिडिओ कॉल करू प्रसाद मामाने किंडर जॉय दिले. शेवट तर गाईच आता आलोय आम्ही आमच्या दाजींच्या फॉर्च्युनर जवळ कोणाच्या कार्त्याच्या ना इलेक्ट्रिक दाजींकडून आता निघालोय आम्ही. कार्त्याने आमच्या मस्त टेस्ट ड्राईव्ह घेतली गाडीची लवकरच. हा तर गाईज फायनली गाडीची सिरेमिक कोटिंग झालेली आहे. आतमध्ये पेमेंटला गेलाय. इथं आमचा परशा नरशा आलाय आणि शेळ्या आलाय. हॅपी बर्थडे. तर सिरेमिक कोटिंग कम्प्लीट झाली आहे. इंटेरियर क्लिनिंग वगैरे पण कम्प्लीट झाली आहे. फायनली आजचा व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे. सिरेमिक कोटिंग गाडी तर काही दिवसभरच्या धावपळीनंतर आता आलोय आम्ही जेवायला. तर कुणाला हॉटेलला आलोय जेवायला आम्ही. आता जेवण वगैरे जाणार आहे घरी. मधला ब्लॉग नाही काढला यांची भांडणं बघा रोमल रोटीवरनं. काहीच ब्लॉगचा आता एंड करू आपण. आता कार्त्या चाललंय घरी परशा पण चाललंय घरी. नाही परशा कुठं चाललंय परशा इथंच राहते परशाचं काही नाही घरी जायचं. चला आम्ही चाललोय घरी. शांबड्या चालते काम करायला आता सकाळी जेवढा रात्री आता गेलं ते सकाळी हे करणार. अच्छा असं आहे.